शेतकरी मित्र हो. वार आहे मंगळवार, तारीख आहे 9. आपण 3 दिवसाचा हवामानाबद्दल अपडेट घेणार आहोत. 9, 10 आणि 11 जून या 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सर्वात आधी सांगली परिसर जर बघितला तर सांगली, तासगाव, ईश्वरपूर, त्याचबरोबर कोल्हापूर, इचलकरंजी या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 6च्या दरम्यान मंगळवारी 9 तारखेला होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, सांगोला हा जर परिसर जर बघितला, या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर जत परिसर जर बघितला, या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर इंदी हा जर परिसर बघितला तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर बिदर हा पट्टा जर बघितला, बिदरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण फक्त ज्या ज्या भागात वातावरणात बदल होताना आपल्याला दिसतोय त्या भागाचीच अपडेट घेऊया. आपण जर चंद्रपूर, राजुरा हा जर पट्टा जर बघितला तर या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर उमरेड हा जर पट्टा बघितला, उमरेड, नागपूर, त्याचबरोबर भंडारा या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर अमरावती, अकोट, अचलपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, पुसद, जिंतूर, परभणी, अहमदपूर, परळी म्हणजे जवळजवळ सगळ्याच भागामध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर परिसरामध्ये श्रीगोंदा, दौंड, केडगाव, त्याचबरोबर शिरूर, पारनेर, त्याचबरोबर अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर बारामती, फलटण, केडगाव, जेजुरी हा जर परिसर बघितला, सासवड, तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर लावसा, पुसद, पुंड, लोणावळा, कर्जत हा परिसर बघितला तर येथे देखील काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, वार आहे बुधवार आणि तारीख आहे 10 जून. तर 10 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे, तर आपण जर संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं तर सावंतवाडी परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. निपाणीमध्ये पाऊस होऊ शकतो. इचलकरंजीमध्ये, कोल्हापूर, सांगली, तासगाव या पट्ट्यात देखील, ईश्वरपूर, कडार या पट्ट्यामध्ये देखील पाऊस होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर विजयपूर, आपण जर पावसाला जवळजवळ हा जो पाऊस आहे, मान्सूनचं आगमन लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे काही भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आपण जर बघितलं तर धाराशिवमध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आपण जर सातारा हा पट्टा जर बघितला तर येथे ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे फक्त. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण रात्री बघूया 11-12पर्यंत काही वातावरणामध्ये कोणकोणत्या भागात बदल होतोय का. पण आपल्याला कोणत्याही भागात वातावरणात जास्त बदल जाणवत नाही आहे. आपण इथे बघू शकता. आपण जर सोलापूर परिसर जर बघितला, सोलापूर, तुळजापूर, नलदुर्ग, लोहारा, तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. कुठल्याही प्रकारचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला जाणवत नाही आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर भंडारा परिसर जर बघितला, भंडारामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. गोंदिया, भंडारा, साकोली या परिसरामध्ये हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर नागपूर परिसर बघितला तर नागपूरमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हे आपण बघू शकता, पूर्णपणे इथे कोरडं वातावरण दिसत आहे. तेच जर हिंगणघाट परिसर जर बघितला, वर्धा, हिंगणघाट, तर या भागात देखील म्हणजेच ढगाळ वातावरण असणार आहे. अरवी, त्याचबरोबर अमरावती, पापल या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर वार आहे गुरुवार, तारीख आहे 11 जून. 11 जूनला जर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आपण जर बघितलं तर वातावरणामध्ये आपल्याला आहे तशीच परिस्थिती जाणवत आहे. आपण बघूया काही फरक होतोय का. कोल्हापूर पट्ट्यामध्येच थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. बाकी जर आपण जर दुसरीकडे जर बघितलं तर पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण आपल्याला गुरुवारी 11 जूनला दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे आपण बघूया तरी पण
काही वातावरणामध्ये बदल होतो आहे का? कुठलाही बदल आपल्याला या भागांमध्ये जाणवत नाही आहे. सातारा, भोर, महाड, lausa, पुणे, चाकण, जुन्नर, घोटी, नाशिक, अकोले, त्याचबरोबर श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, माजलगाव, पैठण, पाथर्डी, बीड, जामखेड, करमाळा, बार्शी, धाराशिव, जवळजवळ या संपूर्ण पट्ट्यामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. काही भागात होतं असं ढगाळ वातावरण निर्माण होतं आणि काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा म्हणजेच वाऱ्याचा वेग देखील जोरदार स्वरूपाचं वारं त्या भागामध्ये पडायला यायला सुरुवात होते. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही भागांमध्ये विजाचं प्रमाण देखील असणार आहे. हा देखील अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत असतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.